एका सांकेतिक भाषेत गगन हा शब्द 233, वदन हा शब्द 214, मदन हा शब्द 152 असा लिहितात। सांकेतिक भाषा आहे ती, सांकेतिक भाषा शिकतोय आपण हा। तर त्याच सांकेतिक भाषेत मन मन कोणता शब्द विचारलेला आहे आपल्याला? मन मन हा शब्द कसा लिहाल? आता बघा, कोडिंग डिकोडिंगचे जे प्रश्न आहे किंवा सांकेतिक भाषेवरचे जे प्रश्न आहे ते कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी स्कॉलरशिपसाठी विचारले जातात। बघा, आता आपण काय करायचं, जे शब्द दिलेले ते आपण खाली लिहून घेऊ। बघा आता गगन, गगनसाठी काय विचारलेलं आहे किंवा काय वापरलेलं आहे? 233। रक्षित, वदनसाठी काय वापरलेलं आहे? वाचनी संख्या। वदन या शब्दासाठी 214, बरोबर 214। मदन या शब्दासाठी 152, बरोबर। मदन या शब्दासाठी काय अंक वापरलेले सांकेतिक भाषेत? 152। आता हा प्रश्न सोडवताना आता मन मन हा शब्द आता म साठी 1 वापरलेला आहे, न साठी इथे 4 वापरलेले आहे, या न साठी इथे 3 वापरलेले आहे। मग आता नेमका कोणता न घ्यायचा? बरोबर। अशा प्रश्न सोडवताना आपल्याला सहजासहजी उत्तर मिळेल का? नाही, बुद्धिमत्तेचा प्रश्न येतो। बरोबर। आता बघू आपण हा प्रश्न सोडवण्याची पद्धत कशी आहे, किंवा तुम्हाला एक छोटीशी मी ट्रिक सांगणार आहे, क्लुप्ती सांगणार आहे की हा प्रश्न कसा सोडवायचा। बघा आता काय करायचं, ही जी पहिली जोडी आहे ती घ्यायची आणि ह्या पहिल्या जोडीमध्ये कोणता शब्द कॉमन आहे, कोणता शब्द सारखा आहे? गगन आणि वदन या शब्दामध्ये कोणता शब्द सारखा आहे? कोणतं अक्षर? न, बरोबर। इथे न सारखा आहे, इथे पण न सारखा आहे। आता अक्षरांमध्ये जसं सारखं आहे तसं अंकांमध्ये कोणते अंक सारखे आहेत? पहिल्या 2, बरोबर 2। म्हणून मी काय करणार आहे, आता इथे न कॉमन होता आणि अंकांमध्ये इथे काय कॉमन आहे? 2। म्हणून मी इथे न साठी काय वापरेल? न बरोबर इथे 2 वापरेल। काय वापरेल? न साठी 2। आता पहिली आणि दुसरी ही पहिली जोडी झाली। आता दुसरा आणि तिसऱ्या शब्दाची जोडी करायची। याच्यामध्ये काय कॉमन दिसतंय तुम्हाला? काय कोणता अक्षर कॉमन आहे? द, बरोबर। आता अक्षरांसारखंच अंकांमध्ये कोणता अंक कॉमन आहे? 1, बरोबर। म्हणून मी द बरोबर काय मानते किंवा काय मानेल त्या सांकेतिक भाषेत 1। आता पहिली दुसरी जोडी झाली, दुसऱ्या आणि तिसऱ्या शब्दाची जोडी झाली। आता काय करायचं, पहिला आणि शेवटचं जे अक्षर आहे किंवा शब्द जे आहेत त्यांची जोडी घ्यायची। आता याच्यामध्ये काय कॉमन दिसते तुम्हाला? दिसत आहे? नाही, कॉमन जे अक्षर होते ते संपले। आता बघू आपण इथे बघा, ग साठी मग मी काय मानेल? 3 3। ग साठी काय आलं आपल्या इथे? 3, बरोबर। व साठी काय आलं? व साठी आपण वापरू 4, व बरोबर 4। म साठी वापरू आपण 5, म साठी काय? 5 वापरू। आणि ऑलरेडी न साठी आपण 2 वापरलेले आहे, म्हणून या न साठी पण इथे 2 आलेले आहे, बरोबर। न साठी 2। बघा आता या पद्धतीनं आता आपल्याला विचारलेला शब्द आहे मन मन हा शब्द तुम्ही कसा लिहाल? मग आता सांकेतिक भाषेमधलं मी उत्तर काढलेली आहे। जर तुम्ही या पद्धतीने सोडवून जर घेतलं, बरोबर, या पद्धतीने जर सोडून घेतलं तुम्ही याच्यावरून कोणताही शब्द तयार करू शकता किंवा अंक जर आले तर त्याच्यावरून शब्द तयार करू शकता आणि शब्द जर आले तर त्याच्यावरून अक्षर जर आले तर त्याच्यावरून अंक तुम्ही वापरून शब्द तयार करू शकता। आता मनमान शब्द कसा तयार होईल? मग म साठी मी वापरते 5, म साठी 5। न साठी काय आलेलं आहे? 2, न साठी काय आलेलं आहे? 2। म साठी परत मी वापरेल 5 आणि न साठी वापरेल 2। मन मन शब्द कसा लिहिला जाईल? मग 52 52। मग आपला पर्याय कोणता आहे? पर्यायांपैकी 52 बरोबर। पर्याय क्रमांक आपला कोणता आहे? तो 2। बघा, अशा पद्धतीने सांकेतिक भाषेमधला आता मी तुम्हाला सांगितलं
उत्तर देऊ शकतो. कसा तयार होईल दव शब्द? तर 1 आणि 4. दव शब्दासाठी काय अंक वापरले जातील? 1 आणि 4. समजलं? आणि बघा कोणतेही अंक दिले तर त्याच्यावरून आपण शब्द तयार करू शकतो. जसं की मन किंवा मग 2 आणि 5 हे अंक वापरून तुम्ही कोणता शब्द तयार करू शकता? सांगा. 2 आणि 5 हे अंक वापरून किंवा 5 आणि 2 हे अंक वापरून आपण कोणता शब्द तयार करू शकतो? मन. बरोबर? अशा पद्धतीने आपण कोडिंग डिकोडिंग किंवा सांकेतिक भाषेवरचे प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने सोडवू शकतो. समजलं सर्वांना? समजलं? हो. ठीक आहे.